दीपेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोचली रोड, मोहपाडा, रसायनी। प्रा दत्तात्रय शिंदे। अधिकारी, उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय सदस्य, पत्रकार बंधू, आमचे पोलीस पाटील बंधू, तर बऱ्यापैकी आगामी ज्या प्रकारचं आपलं नियोजन आहे, ज्या प्रकारच्या आपल्या समस्या आहेत त्याबद्दल चर्चा झालेली आहे। झालेल्या सूचना रिपीट करणार नाही। प्रकर्षाने काही सूचना महत्वाच्या आहेत। साधारण आपण सांगितल्याप्रमाणे 23 गणेशोत्सव मंडळ आहे। प्रत्येक मंडळाची असणं आवश्यक आहे। प्रत्येक मंडळाने परवानगी घेतलेलं असणं आवश्यक आहे। दरवर्षी असं निदर्शनास येतं की काही मंडळाची जे लाईट कनेक्शन आहे तर त्याबाबत खूप कॅज्युअल अप्रोच दिसून येतो। तर मागे 2 वर्षापूर्वी घटना घडली होती कालापूरमध्ये। एका नवरात्री उत्सव दरम्यान एका लहान मुलाचा त्या ठिकाणी करंट लागून मृत्यू झालेला होता आणि त्यामध्ये मग अपेक्षांवर गुन्हा दाखल करण्याची वेळ येते। त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की एमएससीबी विभागामार्फत तात्पुरतं कनेक्शन त्या ठिकाणी देण्याची तरतूद आहे। आपल्याला त्याची काय प्रक्रिया आहे ते देखील तुम्हाला सांगतील। तर प्रत्येकाने आपापल्या गणेश मंडळाकरता किमान तात्पुरतं एमएससीबीकडनं लाईटचं कनेक्शन घेणं आवश्यक आहे। कुणीही वेगळ्या पद्धतीने लाईटचा सप्लाय घेऊ नये जेणेकरून त्या ठिकाणी दुर्घटना घडेल। बऱ्याचशा ठिकाणी लाईटचे देखावे असतात, त्याच्या वेळेला आपली मिरवणूक निघेल त्यावेळेला देखील लाईटचे कनेक्शन आपण काही घेतलेले असतात, परंतु त्याला प्रॉपर तुम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी तिकडपट्टी निघेल्या राहतात, काही ठिकाणी एकमेकांमध्ये काट मारलेले राहतील। तर कृपया करून प्रॉपर त्याच्या वायर्स असतील तर त्याबाबत प्रॉपर काळजी घेणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तर आपल्या मिरवणूक आपण जी समस्या या ठिकाणी सांगितली तर योग्य उपाययोजना करून प्रत्येक ठिकाणी आपण साथ देण्याचा आपला प्रयत्न राहील जेणेकरून मिरवणुका जे आहेत तर त्या ठिकाणी। परंतु म्हणून जे स्वयंसेवक आहेत त्यांना कार्ड द्या, स्पेशल टी शर्ट द्या, काही शक्य नसेल तर किमान गाळ्यामध्ये एखादी जी शिट्टी भेटती जेणेकरून तो एवढा ओळखता यायला पाहिजे या मंडळाचा स्वयंसेवक दिसत आहे। त्या स्वयंसेवकाची काय जबाबदारी आहे? गोंधळ घालत असेल, कोणीतरी त्या ठिकाणी येऊन वादावादी करत असेल तर अशा वेळेला आमचे बंदोबस्त त्या ठिकाणी असतो। परंतु एखाद्या व्यक्तीला आता एवढ्या जसे आपले आता चेहरे दिसत आहेत नेमकं मिरवणुकीच्या दरम्यान हे मेन चेहरे घ्यावे लागतात आणि दुसरेच कोणते चेहरे पुढे आलेले असतात आणि अशा वेळेला आमच्या अधिकाऱ्यांनी मग त्या गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला काय बोलायला सुरुवात केली किंवा त्या ठिकाणी वेगळा इगोचा प्रश्न येतो। बऱ्याचशा ठिकाणी मग तुम्ही मला कसं काय बोलले, याच्या सोबत कसं काय बोलले, वेगवेगळे इश्यूज क्रिएट होतात। गणेश उत्सव आपल्याला शांततेत आनंदाने साजरा करायचा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी असं जर कोण अनुचित प्रकार करत असेल तर अशा वेळेला आपण जे मेन पदाधिकारी आहात तर त्यांची जबाबदारी आहे की बाबा तू इथं गोंधळ घालू नको, तुझं काय असेल तू इथं निघ। किंवा एखादा त्या ठिकाणी तुमचं पण ऐकत नसेल तर तुम्ही आमचा स्वाधीन करा की तुम्ही सांगा साहेब बघा हा गोंधळ घालतोय उचलून न्या म्हणून। त्याच्यावर मग काय कायदेशीर कारवाई करायची आहे ते आम्ही नियमानुसार करू। त्याच्यामध्ये डीजे संदर्भात बेडेकर नावाचे व्यक्ती सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते। त्याच्यामध्ये काही झोन्स डिक्लेअर केलेले आहेत तर त्याच्यामध्ये निवासी क्षेत्र असेल त्या ठिकाणी 55 डेसिबल पर्यंत परवानगी दिली गेलेली आहे। त्याच्यावरती आवाज असेल तर निश्चितपणे नॉइज पोल्युशन ऍक्ट मध्ये त्या ठिकाणी गुन्हा होतो। त्याच्यामध्ये आर्थिक दंडाची पण तरतूद आहे। जे काही तुमचं डीजेचं साहित्य असेल तर ती जप्तीची देखील तरतूद आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की कृपया करून आपण डीजेच पाहिजे याचा अट्टाहास न करता आपण इतर सर्व मंडळांना इतर सर्व गावांना आदर्श घालून देता येईल
अशा प्रकारचं आपलं त्या ठिकाणी देखावे असावेत, आपल्या त्या ठिकाणी त्या पद्धतीने सांस्कृतिक काही कलागुणांना भेटेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला काही नियोजन करता येईल का, त्याबाबत आपण निश्चितपणे विचार करायला हरकत नाही. मिरवणुकामध्ये बऱ्याचशा ठिकाणी महिला देखील असतात, मुली असतात. काही यापूर्वी देखील काही घटना छेडखानीच्या असतील किंवा वेगळ्याच पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येतात. काही मुलं नाचताना एकमेकांना महिलांच्या ग्रुपमध्ये ढकलून देतात. त्या कृपया करून काही मंडळामध्ये जर महिला असतील तर महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपल्याला जे चांगले स्वयंसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून एक लाईन करणं आवश्यक आहे किंवा त्यांच्यामध्ये डिवाइड करणं आवश्यक आहे, जेणेकरून पुरुष लोक जे आहेत किंवा मुलं जे आहेत त्या महिलांच्या ग्रुपमध्ये जाणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला सूक्ष्म नियोजन त्याचं करावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी कुठलाही इतर गैरप्रकार होणार नाही. मागच्या वर्षी कोल्हापूरमध्ये मिरवणुकी दरम्यान आजकाल लाईटची फॅशन आलेली आहे, लेझर लाईटची. आणि मागच्या वर्षी कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा लोकांचे त्या ठिकाणी दृष्टी गेली. काही लोकांच्या डोळ्याला ऑपरेशन करावं लागले. आणि हे बी नाही, तुम्ही गुगल जरी केलं तरी तुम्हाला लक्षात येईल मागच्या वर्षी कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती होती. त्यामुळे कृपया करून आपल्या मिरवणुकीमध्ये जर या प्रकारचे लेझर लाईट्स असतील जेणेकरून आपल्या दृष्टीला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकत असेल तर कृपया करून अशा प्रकारचे लेझर लाईट त्या ठिकाणी ठेवू नका. मिरवणुकीमध्ये सर्व ट्रॅफिक जाम होण्याकरता ज्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत त्या पद्धतीने आपले जर काही स्वयंसेवक भेटले तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ती मिरवणूक आपल्याला पार पाडता येईल. याच्यामध्ये काहींचे 5 दिवसाचे असतील, काहींचे 10 दिवसाचे असतील. ज्या कालावधीत आपले गणपती आहेत त्या कालावधीमध्ये त्याची संरक्षणाची जबाबदारी देखील आपल्याला स्वीकारावी लागणार आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेला आपले कंपल्सरी 2 स्वयंसेवक असणे आवश्यक आहे. आणि नाईट कसं आजचे जे अधिकारी असतील, अंमलदार असतील तर ते प्रत्येक मंडळाला भेटी देतील. त्यांच्याकडे आपण दरवर्षी एक पुस्तक ठेवतो, त्या पुस्तकामध्ये ते रात्र गणपती लोक नोंदी घेतात. बऱ्याचदा एखाद्या ठिकाणी आपण ओपन गणपती ठेवले, छोटी मूर्ती ठेवल्या तर काही बेवारस जनावर आहेत, बऱ्याचदा काही बेडसर व्यक्ती देखील आपल्याला निदर्शनास येतात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नसतं, परंतु त्या ठिकाणी गणपतीला धक्का लागतो किंवा एखादा त्या ठिकाणी प्रसाद असतो, एखादा हार खायला जातो आणि मग त्या ठिकाणी एखादी दुर्घटना जर घडली तर मग त्यातनं बऱ्याचदा वेगळे इश्यूज देखील क्रिएट झालेले आहेत. त्यामुळे माझी सर्व मंडळाला विनंती आहे की त्या ठिकाणी 24 तास आपले स्वयंसेवक असणं आवश्यक आहे. कुठल्या प्रकारची आक्षेपार्ह गाणी असतील, आक्षेपार्ह घोषणा असतील, आक्षेपार्ह देखावे असतील तर कृपया त्याचा उल्लेख होता कामा नये. असा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास आला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला गुन्हे दाखल करावे लागतात. याच्यामध्ये दरवर्षी आता आगामी कालावधीमध्ये विधानसभेचे देखील इलेक्शन्स आहेत. बऱ्याचशा मंडळाच्या ठिकाणी काही सेलिब्रिटी असतील, काही राजकीय पदाधिकारी असतील की ज्यांना सिक्युरिटी आहे, काही ठिकाणी मंत्री महोदय येणार असतील तर कृपया करून आमची आपल्याला विनंती आहे की आपण त्याची जर आगाऊ सूचना दिली तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर बंदोबस्त देता येईल. परंतु अचानक आपल्याला बाहेरनं कळतं की आमचे तमके मंत्री महोदय आले, आमचे तमके सेलिब्रिटी त्या ठिकाणी आलेले आहेत, गर्दी भरपूर झालेली आहे, ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि तुम्ही स्टाफ पाठवा. आणि आपला ग्रामीण भाग असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचण्यासाठी किमान 20-25 मिनिटं कुठल्याही परिस्थितीत लागतात. आणि तोपर्यंत मग त्या ठिकाणी पूर्णपणे सिच्युएशन वाईट झालेली असते. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारचं कोणाचं काही नियोजन असेल तर आपण प्रायर इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे. आपण आपले देखावे काय करणार आहात याचं देखील आम्हाला पूर्वकल्पना देणं आवश्यक आहे. तर या बाबतीत सर्वांनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. एक जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उत्पन्न केला तो विसर्जन घाटासंदर्भातला होता. तर त्या ठिकाणी लाईट व्यवस्था संदर्भात आमचे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी कम्युनिकेशन केलं जाईल. बऱ्याचशा ठिकाणी प्रसाद असेल, बऱ्याचशा ठिकाणी अन्नदान असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. तर यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये घटना घडलेल्या आहेत की या उपक्रमाच्या दरम्यान एखाद्याला फूड पॉइझनिंगमुळे मोठ्या प्रमाणात लोक ऍडमिट झाली, काहींचे मृत्यू देखील झालेले आहेत. अशा घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे जर आपण आपल्या व्यक्ती आले तो म्हणतो मी लाडूचं वाटप करतो, मी पेढे वाटप करतो, मी सर्वांना जेवणाचं वाटप करतो, तर कृपया करून अशा वेळेला चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरा, चांगल्या दर्जाचे दूध वापरा, चांगल्या दर्जाचं साहित्य वापरा.
आणि हे करण्यापूर्वी ते सर्व सुस्थितीत आहे की नाही आणि झालेला पदार्थ योग्य आहे की नाही याची देखील आपण पडताळणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या मंडळाच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमामध्ये त्या ठिकाणी फूड पॉइझनिंग सारखा असेल किंवा वेगळा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही। एकंदरीत या सर्व साधारण सूचना होत्या, बऱ्यापैकी सूचना बांधकर साहेबांनी आपल्याला दिलेल्या आहेत। आपल्याकडनं पण ज्या सूचना आलेल्या आहेत त्या निश्चितपणे तेवढ्याच गांभीर्याने आम्ही घेणार आहोत, त्याच्यावर आम्ही वर्कआउट करून निश्चितपणे त्याची पूर्तता करून देत आहोत। या व्यतिरिक्त देखील कुणाच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे आपण सांगू शकता। आगामी गणेश उत्सव पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणं अपेक्षित आहे आणि हा गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने उत्साहात आणि जल्लोषात आपल्याला पार पाडायचा आहे। त्यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।